सगळ्या देवदेवतेंनी असताना हनुमंताला वरदान दिलेलं आहे. या ठिकाणी असताना अनेकांना असताना महादेवाने वरदान दिलं, ब्रह्मदेवाने दिलं. महादेवाने सांगितलं माझ्या त्रिशूळापासून तुला काही होणार नाहीये. ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्या ब्रह्मपाशाने तुला काही होत नाहीये. यमाने सांगितलं माझे यमपास बाकी सगळ्याला बांधून आणते पण तू त्याच्यात बांधल्या जाणार नाहीये. असं सगळ्यांना वरदान प्राप्त झालं. आणि वरदान प्राप्त झाल्याच्या नंतर या ठिकाणी असताना पण आपल्याकडे उलट आहे पहा. आपल्याकडे असणारे जे पंच उन्माद सांगितले ना, धनाचा उन्माद, सौंदर्याचा उन्माद, संपत्तीचा उन्माद, अनेकाचा जो उन्माद आहे ना आपल्याला स्वस्त बसू देत नाहीये. परंतु हनुमंताला एवढे वरदान मिळून सुद्धा ते सुप्त अवस्थेमध्ये राहिले, शांत राहिले. मिळालेला आनंद, मिळालेलं यश सुद्धा पचवता आलं पाहिजे. मिळालेलं यश सुद्धा पचवता आलं पाहिजे. आणि नाही पचलं ना मग ती अंगावर निघत असत. असं असताना मिळालेलं वरदान माझ्या हनुमंतरायनं पचवलं आणि मिळालेलं बळ, मिळालेलं वरदान त्या ब्रह्मांडाच्या असणाऱ्या देव कार्यासाठी या ठिकाणी असणारा या ठिकाणी कार्याला उपयोगाला आणलं. हनुमंतरायनं मिळालेलं वरदान, मिळालेलं बळ सत्य कर्माला लावलं. त्या मिळालेल्या बळाचा सदुपयोग केला. तुम्ही आम्ही असताना आम्हालाही आपल्याला मिळालंय शरीर, त्याच्यासाठी मिळालंय. आपल्याला तुम्हाला मला असणार हे शरीर कशावर मिळालंय? इंद्रिय हात पाया सत्कर्माचे असणारा योग्य सदुपयोग केला. या ठिकाणी असणारा आगाध बळ आहे. हनुमंत आपण या ठिकाणी असणारा प्रत्येकाचे मोजमाप करता येतं. ह्या पृथ्वीचं सुद्धा मोजमाप केलं. विस्तृत असणारं पाहायचं अक्षांश रेखांश, त्याच्यानंतर हेक्टर, एकर, फूट, चौरस मीटर आपण मोजमाप केलं ना. त्या सागराची सुद्धा एक वेळेस या ठिकाणी खोली मोजता येईन. परंतु हनुमंतरायाच्या बळाचं काही मोजल्या जात नाही. पण हनुमंतराला म्हणतात अतुलित बलधामम. त्या हनुमंतरायाच्या बळाचं वर्णन, त्याचं मोजमाप आतापर्यंत तरी कोणाला करता आले नाही आणि इथून पुढे सुद्धा येणार नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. आणि अशा असणाऱ्या हनुमंतराय शक्ती प्रसंगामध्ये चला आपण या ठिकाणी जेव्हा द्रोणागिरी आणायचा आहे. 10 योजने विस्तार, 5 योजने उंच थोर, ऐसा तो गिरीवर पर्वत उचलून या स्पष्ट हनुमान. असा असणारा 10 योजने लांबीचा असणारा तो पर्वत, 5 योजने उंच असणारा पर्वत. तुम्ही म्हणाले योजन काय भानगड, आम्हाला काही समजा ना. योजन 4 कोसाचं 1 योजन, 4 कोसाचं 1 योजन, 10 योजन 10 चौक 40 कोस. आणि एका कोसामध्ये 3 किलोमीटर भरतात. 3 किलोमीटर 4 त्रिक 12, 120 किलोमीटरचा पर्वत हनुमंतरायला इथून संभाजीनगर सहित. आणि उंची 5 योजन, 5 चौक 20 आणि 20 त्रिक 60 किलोमीटर उंचीचा. आपण ह्याच्यात किती बराच मटेरियल म्हटलं असं अंदाज लावा. तो असणारा विशाल काय द्रोणागिरी पर्वत हनुमंतराने सहज उतरला. सहज द्रोणागिरी आणि